नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज असणाऱ्या महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे. तर आजचं लेक्चर जे मी स्टार्ट करणार आहे तर ते मी सुरुवातच तुमची प्रश्न दाखवून करणार आहे. मी जे आज शिकवायला जाणार आहे त्याच्यावर प्रश्न कशा पद्धतीने ऑलरेडी विचारले गेले आहेत आणि हे केल्यानंतर ते प्रश्न कसे टॅकल होतात या पद्धतीने मी आजच्या व्हिडिओची स्टार्ट करणार आहे. दुसरी गोष्ट ही की जे लोक आज पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असतील आणि ज्यांना हे माहितीच नाही आहे की आधुनिक भारताच्या इतिहासाची आवर्त सारणी हा काय प्रकार आहे, कारण पिरियडिक टेबल ही गोष्ट तर आपण फक्त सायन्समध्ये ऐकलेली आहे. मग इतिहासाशी संबंधित नेमकी काय भानगड आहे आणि ही कसली सिरीज आहे, लेक्चर कशा संबंधित आहे, त्या ज्यांना हे असे प्रश्न पडले त्यांनी यापूर्वीचा इंट्रोडक्टरी लेक्चर आहे 29 मिनिटाचं, ते तुम्ही जाऊन बघू शकता. त्यात तुम्हाला इत्तंभूत सगळी माहिती मिळून जाईल. आणि दुसरी गोष्ट, हा जो चार्ट आहे तो आदरणीय वरद देशपांडे सरांचा आहे आणि त्यांचेच बुक्स मी रेफर करते आहे सध्या हिस्ट्रीसाठी, कारण त्यांच्या जे माइंड मॅप त्यांनी दिलेले आहेत ते छान आहेत आणि त्याच्यावरच आधारित ही आवर्त सारणी आहे. इथेही तुम्हाला दिसत असेल. दुसरी गोष्ट मला ही सांगायची होती की मी व्हिडिओमध्ये खाली लिंक टेलिग्रामची माझी पण देत जाईल, सरांची पण देत जाईल, याच्यासाठी की जर कोणाला हे बुक्सचे PDF बघायचे असतील तर तिथे मी ते अवेलेबल करून ऑलरेडी दिलेले आहेत. जर कोणी मला कमेंट केली तर मी पुन्हा अवेलेबल करून देईल. ठीक आहे. तुम्ही तिकडे जाऊन तुम्हाला लगेच सापडून जातील. माझ्याही चॅनलवर जाऊ शकता किंवा सरांच्या गेला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला PDF भेटण्याशी मतलब आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता आपण मेन गोष्टीला सुरुवात करूया. तर बघा, आज मी तुम्हाला सांगितलं की आपली सिरीज स्टार्ट होणार आहे. तर आजचा व्हिडिओ कशासाठी असणार आहे, हे जे ब्रिटिश अधिकारी होऊन गेलेले आहेत, पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं 1757 ते 1947-48 पर्यंत जे काही ब्रिटिश अधिकारी होऊन गेलेले आहेत तर फक्त त्यांची तोंड ओळख होणार आहे. हे कशा पद्धतीने महत्त्वाचे आहे, त्याच्यावर काय प्रश्न येऊन गेलेले आहेत हे मी लगेच तुम्हाला आता दाखवते. तुम्ही बघा आणि मग त्याच्यानंतर आपण लेक्चर स्टार्ट करू, म्हणजे तुम्हाला कळेल की हे किती महत्त्वाचं आहे. तर बघा, मी अगदी 2-4च प्रश्न आणलेत. फक्त मला तुम्हाला सॅम्पल दाखवायचं आहे कशा पद्धतीने हे माहिती असेल तर उत्तरं टॅकल होतात. त्यापूर्वी मला एक सांगायचं आहे, मी उदाहरणं अशी देणार आहेत की क्लास 1 पासून क्लास 3 पर्यंत किंवा 4 पर्यंत सुद्धा. ठीक आहे. ह्या टॉपिकवर प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेले आहे हे खूप महत्त्वाचं आहे. एक उदाहरण सांगते. आत्ता जी तलाठी भरती झाली, बरोबर, त्याच्यात एका शिफ्टला यादेंबूचा तह विचारलेला आहे. आता हा तह काय आहे तर इंग्रज आणि ब्रह्मदेशाचं जे युद्ध झालं होतं ना त्याच्याशी संबंधित ती ट्रिटी होती, ट्रिटी ऑफ यादेंबू. आता हे आपण तेव्हाच आपल्याकडून होतं जेव्हा आपण हे गव्हर्नर जनरल वगैरे अभ्यास करतो ना त्याच्यात ते येऊन जातं. ठीक आहे. नंतर आपल्याला सेपरेट ॲज सच असं कुठे बघायला मिळत नाही किंवा आपण जे युद्ध बघतो त्याच्यात. त्यामुळे कोणत्या गव्हर्नरच्या काळात कोणती गोष्ट झालेली आहे ह्या गोष्टी ह्या पद्धतीने माहिती असतात. तलाठीचं उदाहरण मी तुम्हाला आत्ता लगेच इतक्यात दिलं. माझ्याकडे तो प्रश्न नाही आहे, पण हा प्रश्न 100% येऊन गेलेला आहे, माझ्यावर विश्वास करा. दुसरी गोष्ट बघा, आता हा एक प्रश्न बघा. रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल होता. आता बघा, UPSC पूर्व 2007ला विचारलाय. आणि विल्यम बेंटिंग हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. तर रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल होता का, तर नाही. रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालचा गव्हर्नर होता, गव्हर्नर. ठीक आहे. आणि विल्यम बेंटिंग हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता, तर होता, म्हणजे फक्त 2 बरोबर आहे. दुसरं एक बघा. आता एक घेऊन घेऊ, छोटा प्रश्न आहे. हा पण UPSCला विचारला आहे की खालीलपैकी कोणी देशी भाषा वृत्तपत्र कायदा रद्द केला. ठीक आहे. आणि मी तुम्हाला ऑलरेडी जी मी सिरीज घेतलेली आहे ब्रिटिश अधिकाऱ्यांची, जी आपली कंप्लीट झाली ऑलरेडी, मी लिटन आणि रिपन शिकवताना काय सांगितलंय, लिटन आणि रिपन दोघं सोबत लक्षात ठेवायचे, त्यांची कार्यकाळ पण लक्षात ठेवायचे. ज्या गोष्टी लिटनने केलेल्या आहेत ना त्या गोष्टी रिपनने रद्द केलेल्या आहेत. ठीक आहे. तर मग देशी भाषा वृत्तपत्र कायदा म्हणजे व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हा तयार कोणी केला होता, हा लिटनने तयार केला होता. लिटनचा कार्यकाळ काय होता, रिपनच्या आधीचा होता आणि लिटन गेल्यानंतर रिपन आलेला आहे. ठीक आहे. तर त्याने हा कायदा रद्द केला. दुसरा, आता हा प्रश्न मला फार आवडला.
भारताच्या ब्रिटिशकालीन व्हाईसरॉयांचा योग्य कालानुक्रम कोणता ते ओळखा. लॉर्ड डलहौसी, लॉर्ड चेम्सफोर्ड, लॉर्ड हार्डिंग्स आणि लॉर्ड आयर्विन. आता ज्यांचा काही अभ्यासच झाला नसेल किंवा वरवर अभ्यास झाला असेल तर त्यांना कदाचित उत्तर येणारच नाही किंवा येऊनही जाईल देवाच्या कृपेने. आला टोला बसला तर बसेल. पण एखाद्याचा खूप अभ्यास झालाय तो काय विचार करेल, अरे हार्डिंग्स इथे विचारलंय, हार्डिंग्स तर 2 होते, पहिला पण होता दुसरा पण होता, मग इथे नेमका पहिला घ्यायचा का दुसरा घ्यायचा. जेव्हा असे प्रश्न पडतात ना PYQच्या माध्यमातून, यालाच PYQची पॉवर म्हणतात. ठीक आहे, की ते किती महत्त्वाचे असतात. हार्डिंग्स हे अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना पण माहिती असेल तो आधी होता का नंतर होता, पण त्यांचा कार्यकाळही माहिती असणं गरजेचं आहे. बघा मग हे कधीचे आहेत माहिती का, लॉर्ड डफरिन, लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन आणि लॉर्ड हार्डिंग्स. इथे चालू आहे, सॉरी हा प्रश्न चालू आहे आपला, नाही इथे सॉरी. तर हे जे आहे लॉर्ड डलहौसी, लॉर्ड चेम्सफोर्ड, लॉर्ड हार्डिंग्स, लॉर्ड आयर्विन. मी सगळ्यात पहिले प्रश्न वाचताना जर वेगळे ऑप्शन वाचले असतील तर तुम्ही करेक्ट करून घ्या. ठीक आहे, हा प्रश्न चालू आहे, भारताच्या ब्रिटिशकालीन व्हाईसरॉयांचा योग्य कालानुक्रम कोणता ते ओळखा. ठीक आहे, ते काय होतं, मला जसं मी शूट करते ना मला वरूनही बघावं लागतं आणि पुस्तकावरही बघावं लागतं, त्यामुळे थोडं जम्बलिंग होऊन जातं, तेवढं फक्त ॲडजस्ट करत जा. भारताच्या ब्रिटिशकालीन व्हाईसरॉयांचा योग्य कालानुक्रम कोणता ते ओळखा. तर बघा आता मी तुम्हाला एक सांगते. हार्डिंग्स मी तुम्हाला काय म्हटलं, हार्डिंग्स हा दोनदा होऊन गेलेला आहे, म्हणजे हार्डिंग्स पहिला आणि हार्डिंग्स दुसरा, म्हणजे हे 2 वेगवेगळी व्यक्ती आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर लॉर्ड डलहौसीच्या बरोबर आधी हार्डिंग्स पहिला होऊन गेलेला आहे आणि नंतर डलहौसी, कॅनिंग नंतर ते पदनाम बदलतं आणि व्हॉइसरॉय होऊन जातं. ठीक आहे, त्याच्यापूर्वी गव्हर्नर जनरल हे पदनाम असतं. तर मग त्याच्यानंतर बऱ्याच दिवसांनी कोण येतो, हार्डिंग्स दुसरा येतो. तर मग हा जो प्रश्न विचारला आहे ना, हा कधी विचारलेला आहे, हा प्रश्न कोणत्या दृष्टीने विचारलाय, तर लॉर्ड डलहौसी नंतरचा जो हार्डिंग्स आहे ना तो घेतलेला आहे आणि त्यानुसार ते उत्तर टॅकल होतं बरं का. त्यामुळे डलहौसीच्या आधीचा हार्डिंग्सचा इथे प्रश्न येत नाही. ठीक आहे, तर मग खूप माहिती असेल तरी प्रॉब्लेम होऊ शकतो, पण परफेक्ट माहिती असेल ना तर आपले उत्तर सुटतात. तर बघा डलहौसी त्यांनी विचारलेलं आहे, त्याच्यानंतर बघा लॉर्ड डलहौसी विचारलेला आहे, नंतर हार्डिंग्स विचारला आहे, चेम्सफोर्ड विचारला आहे, आयर्विन विचारलेला आहे. मग तो क्रम असाच लागतो, डलहौसी, हार्डिंग्स, रीडिंग आणि आयर्विन. आणि तसंही त्यांनी प्रश्नामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे की व्हॉइसरॉय ते पदनाम कॅनिंग नंतर बदलायला म्हणजे 1858चा जो कायदा आहे त्यानुसार ते पदनाम बदललेलं असतं. ठीक आहे, तर ते झालं. म्हणजे प्रश्नांना अशा दृष्टिकोनातून बघा, मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. तर मग उत्तर बघा, उत्तर काय आहे, लॉर्ड डलहौसी पहिले, त्याच्यानंतर लॉर्ड हार्डिंग्स, त्याच्यानंतर लॉर्ड चेम्सफोर्ड आणि त्याच्यानंतर लॉर्ड आयर्विन. तर अशा बारीक सारीक गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे, म्हणून या गोष्टी शिकणं महत्त्वाचं आहे, जे आपण ह्या आवर्त सारणीच्या माध्यमातून शिकणार आहोत. आता हे पण मी तुम्हाला सांगू शकते, पण आता मला आवश्यकता नाही वाटत की मी बाकीचे प्रश्न तुम्हाला दाखवावे. एक प्रश्न हा बघून घ्या की लॉर्ड कर्झनने कोणत्या साली शेतकऱ्यांना कमी व्याजाने कर्ज मिळवण्यासाठी सहकारी पतपेढी कायदा केला आहे, तर 1904. आता इथे ठीक आहे, इथे ढळढळीत लिहिलं आहे की लॉर्ड कर्झनने, पण आता एखादा इनिशियल स्टेजला कोणीतरी MPSC करता आहे बरोबर, आणि त्याला ह्या गोष्टी माहिती नाही आहे. समजा शिकता शिकता त्याने एवढंच शिकलं की तो फार साम्राज्यवादी होता लॉर्ड कर्झन, तर मग त्याच्या बाकीच्या सुधारणांकडे आपण चुकून दुर्लक्ष करू शकतो बरोबर. तर त्यामुळे या बारीक सारीक गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आज कंप्लीट होणार आहे. तर बघा, त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची ओळख, आज तोंड ओळखसाठीच आजचा आपला व्हिडिओ आहे. तर ते ब्रिटिश अधिकारी बघण्याच्या आधी हे बघा की ते पदनाम बदलत कसे जातात आणि कशा पद्धतीने कोणत्या ॲक्टने कधी ते नावं आलेली आहेत. तर जसं आता हे सुरुवात झालं आहे, तुम्हाला आता आपोआप उत्तरं मिळत जातील ह्या प्रश्नांची. बंगालचे गव्हर्नर, ठीक आहे, बंगालचे गव्हर्नर, तर पहिला बंगालचा गव्हर्नर म्हटलं की रॉबर्ट क्लाइव्ह. ठीक आहे, पहिला गव्हर्नर म्हटलं तर रॉबर्ट क्लाइव्ह. मग त्याच्यानंतर
हे मधले आता मी वाचून दाखवत नाही, मग हे येऊन गेल्यानंतर येतो वॉरन हेस्टिंग. ठीक आहे, वॉरन हेस्टिंग आल्यानंतर त्याचा कार्यकाळ बघा 1772 ते 74. ठीक आहे, मग 1773ला मध्ये एक रेग्युलेटिंग ॲक्ट येतो. त्यानुसार काय होतं, बंगालचा गव्हर्नर जो असतो ना, तो बंगालचा गव्हर्नर जनरल होतो. कसला होतो, बंगालचा गव्हर्नर जनरल होतो. कोणत्या ॲक्टने होतो, रेग्युलेटिंग ॲक्ट, नियामक कायदा 1773. आणि त्यानुसार काय होतं, जो बंगालचा गव्हर्नर असतो तो काय होतो, बंगालचा गव्हर्नर जनरल असतो. त्यामुळे काय लक्षात ठेवायचं, बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण, तर बंगालचा गव्हर्नर कोण शेवटचा, तर वॉरन हेस्टिंग. आणि बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण, तर वॉरन हेस्टिंग. कळलं, व्यक्ती एक आहे पण पदनाम दोन आहेत. शेवटचा म्हटला बंगालचा गव्हर्नर नुसतं तर वॉरन हेस्टिंग, आणि बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल म्हटलं तर तो पण कोण, वॉरन हेस्टिंग. ठीक आहे, मग अशा पद्धतीने ते पुढचे अधिकारी येतात. ठीक आहे, हे मी तुम्हाला खूप वेळा त्या सिरीजमध्ये दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने बंगालचे गव्हर्नर होऊन गेल्यानंतर बघा मग कोण येतो, 1828 ते 33 येतो लॉर्ड विल्यम बेंटिंग. लॉर्ड विल्यम बेंटिंग येतो 1833ला. मग एक चार्टर ॲक्ट येतो. त्या चार्टर ॲक्टने काय होतं, जो बंगालचा गव्हर्नर जनरल असतो ते पदनाम बदलतं आणि भारताचा गव्हर्नर जनरल होतो. ठीक आहे, हे कायदे फार महत्त्वाचे बरं का, नीट लक्षात ठेवा. भारताचा गव्हर्नर जनरल होतो आणि मग जर बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल विचारला तर लॉर्ड विल्यम बेंटिंग, आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विचारला तर तो पण लॉर्ड बेंटिंग. तर इथे पण काय झालं, व्यक्ती एक आणि पदनाम त्याचे दोन झाले. ठीक आहे, अशा पद्धतीने पुढे अधिकारी येतात. मग नंतर 1857चा उठाव होतो. ठीक आहे, 1857चा उठाव कोणाच्या काळात होतं, लॉर्ड कॅनिंगच्या काळात होतो. पण सगळे कारनामे करून कोणी ठेवलेले असतात, डलहौसीने करून ठेवलेले असतात, बरोबर. पण उठाव कोणाच्या काळात होतो, 1857च्या, तर कॅनिंगच्या काळात होतो. त्याच्यानंतर मग उठाव झाल्यानंतर 1858चा एक कायदा पारित होतो. त्याच्याने काय होतं, भारताचा गव्हर्नर जनरल हे पदनाम बदलतं आणि त्याचं नाव काय होतं, व्हॉइसरॉय. ठीक आहे, भारताचा व्हॉइसरॉय. तर बघा मग जो भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल विचारलं तर लॉर्ड कॅनिंग, आणि भारताचा पहिला व्हॉइसरॉय विचारलं तर तो कोण, लॉर्ड कॅनिंग. कळतंय ना तुम्हाला, व्यक्ती एक आहे पण ॲक्टनुसार ते पदनाम बदललं जातं. म्हणून पहिलं कोण शेवटचं कोण आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजे. लॉर्ड कॅनिंग म्हटलं तर भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हॉइसरॉय. ठीक आहे, तर मग अशा पद्धतीने मग व्हॉइसरॉय येतात आणि मग ते कुठपर्यंत 1948-50 पर्यंत ते चालतात. पुढे आपल्याला हे पण बघायचं आहे. मग शेवटी लॉर्ड माउंटबॅटन येतो, त्याला काय म्हणतात, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल. नंतर सी राजगोपालाचारी येतात, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल. ठीक आहे, अशा पद्धतीने ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता पुढे बघा, तर आपला मेन मुद्दा काय, आता तुम्हाला कळलं ह्या गोष्टी. आता बघा, आता हे जे आहेत ना, ह्या 3 रोज कशा लक्षात ठेवायच्या किंवा तोंड ओळख आहे म्हटल्यावर मी थोडंफार सांगेल. हळूहळू जसे तुमचा अभ्यास वाढेल, जसे तुम्ही लेक्चर सिरीज बघत जाल, माझी नाही तर कोणाची पण, किंवा स्वतःचा अभ्यास करत जाल, ह्या गोष्टींशी तुम्हाला ओळख होत जाईल. तर बघा, पहिली गोष्ट मला ही सांगायची आहे की आजचं जे लेक्चर आहे, म्हणजे लेक्चर बघणाऱ्यांमध्ये 2 टाईपचे स्टुडंट्स असतात. जे अगदी ज्यांनी स्टार्ट केलेली आहे, ज्यांना काहीच माहिती नसतं असे, आणि जे अशा पद्धतीचे स्टुडंट असतात जे ऑलरेडी सिनियर झालेले आहेत, ज्यांना बरीच माहिती, ज्यांना बराच अभ्यासाचा आवाका आलेला असतो. मग त्या अशा दोन्ही स्टुडंटला डोळ्यासमोर ठेवून मी आज ही तोंड ओळख करून देणार आहे. म्हणजे जे नवीन स्टुडंट आहेत त्यांनाही अवघड जायला नको, आणि जे जुने स्टुडंट आहेत, जे सिनियर झालेले आहेत, त्यांना तर अजून सोपं होईल, कारण मी नवीन स्टुडंटसाठी ट्रिक्स सांगणार आहे. आणि नवीन स्टुडंटने पण जुन्या स्टुडंटसाठी मी काय सांगते ते नीट लक्षात ठेवा, कारण हे अभ्यास करताना हे आकलन असतं आपलं की कोणत्या अधिकाऱ्याचं धोरण कसं होतं. फॉर एक्झाम्पल लॉर्ड लिटन आणि लॉर्ड रिपन मी तुम्हाला नेहमी सांगते, सोबत लक्षात ठेवा.
रिपनचा अक्षरशः पुतळा बांधण्यात आलेला आहे कलकत्तामध्ये. त्याच्यावरून लक्षात ठेवा की तो किती महान व्यक्ती असेल. मग रिपन काय झाला, उदारमतवादी झाला. ठीक आहे. बरं, लॉर्ड रिपनचा जो पुतळा बांधण्यात आला होता त्याच्यासाठी निधी जमा करणारे पण भारतीय होते. कोणत्याही इंग्रज व्यक्तीकडून निधी देण्यात आलेला नव्हता. ठीक आहे. हे झालं रिपनचं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी बघायच्या आहे. आता सुरुवात करूया की हे लक्षात कशा पद्धतीने ठेवायचे. तर पहिली गोष्ट, मी पहिल्या लेक्चरमध्ये जे तटस्थसाठी तुम्हाला ट्रिक सांगितली होती ते सांगण्याचा उद्देश फक्त इतकाच होता की तटस्थ तुम्ही कशा म्हणजे तटस्थांवर प्रश्न जास्त आलेले नाहीच आहे, म्हणजे नाहीच आलेले. ठीक आहे. पण तरी मी तटस्थांसाठी ट्रिक याच्यासाठी बनवली होती की ॲटलिस्ट हे तटस्थ आहेत हे लक्षात राहावे. मग ते इलिमिनेट होता याच्यातून. मग हे 4 जण इलिमिनेट झाले. मग आज आपण काय बघू, ज्यांना ती ट्रिक बघायची असेल ते तिकडे जाऊ शकतात. आधीच्या लेक्चरमध्ये मी सांगितली आहे. पण सांगण्याचं तात्पर्य काय, खूप डोक्यावर ताण घेऊन तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका. किंवा लक्षात ठेवा की तटस्थ धोरण कोणाचं होतं, पण त्याच्यावर खूप काही प्रश्न आलेले नाही आहेत. इवन आवर्त सारणी जी डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे ही जी आवर्त सारणी आहे त्याच्यात पण सरांनी खूप एक्सप्लेन केलेले नाही आहे, घेतलेच नाही आहे म्हणजे. ठीक आहे. तर आता बाकीचे कसे लक्षात ठेवायचे ते बघा. हो, आणि ज्यांना हे कळत नाहीये मी काय बोलतीये की साम्राज्यवादी, तटस्थ, उदारमतवादी, मॅडम हे काय बोलतायत, तर इथे बघा, इथे कॉलम दिलेले आहेत. रेड याच्यात साम्राज्यवादी आहे, ब्ल्यू याच्यात तटस्थ आहे, येल्लो मध्ये उदारमतवादी आहे आणि दुसऱ्या रंगात प्रशासकीय सुधारणावादी आहेत. तर तेच आपल्याला पाठ करायचे आहेत. ठीक आहे. आणि मग उद्यापासून म्हणजे पुढचं लेक्चर कशावर येईल की प्रत्येक म्हणजे साम्राज्यवादी सिरीज आपण स्टार्ट करणार आहोत. साम्राज्यवादी जे आहेत ना त्यांच्यावर आपण सिरीज स्टार्ट करणार आहोत. म्हणजे हे बघा, हे साम्राज्यवादी झाले आणि हे चार्टचाच एक पार्ट आहे. याचे मी छोटे छोटे पार्ट्स केले शिकवण्याच्या दृष्टीने. तर आपण साम्राज्यवादाची सिरीज स्टार्ट केली तर आपण अशा पद्धतीने हे साम्राज्यवादी उद्या सगळे कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे. जस्ट हा ओव्हरलुक असेल. ऑलरेडी आपण इन डिटेल त्या पुस्तकातले जसेच्या तसे सिरीज आपली कंप्लीट झालेली आहे. आता ही सिरीज जी आहे ती फक्त आवर्त सारणीसाठी आहे आणि ही आवर्त सारणीचाच हा साम्राज्यवादी एक पार्ट आहे. तर आजचं बघून घ्या तुम्ही की प्रशासकीय सुधारणावादी कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. तर ट्रिक काय बनवली आहे मी, ही प्रशासकीय सुधारणावादी आहे. तर बघा, त्याच्यासाठी ट्रिक आहे की मी नॉर्थला जाऊन लॉ रीड करणार नाही. म्हणजे लॉवरून लॉरेन्स लक्षात ठेवायचं आहे. पण ट्रिक अशी लक्षात ठेवा की मी लॉ रीड करणार नाही आणि नॉर्थला जाऊन करणार नाही. मी नॉर्थला जाऊन लॉ रीड करणार नाही. ठीक आहे. तर मी वरून लॉर्ड मेयो लक्षात ठेवा, नॉर्थवरून नॉर्थ ब्रुक, लॉवरून लॉरेन्स आणि रीडवरून रीडिंग. ठीक आहे. तर हे जे आहे ते हे सगळे प्रशासकीय सुधारणावादी आहेत. म्हणजे याच्यातले आपले सगळे होऊन जातात. पण आता बघा, मेयोचे 2 लक्षात ठेवायचे. आता मेयो प्रशासकीय सुधारणावादीमध्ये पण येतो, उदारमतवादीमध्ये पण येतो. कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला सांगते की मेयोला काय म्हणतात, आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात. ठीक आहे. तर मग ह्या गोष्टींवरून आपण कोरिलेट करायचं की तो प्रशासकीय सुधारणावादी होता आणि उदारमतवादी पण होता. जेव्हा आपण मेयो इन डिटेल म्हणजे शिकलेलोच आहे. तर मग तो व्हिडिओ तिथे जाऊन बघू शकता. पण आपल्याला सध्या ही गोष्ट लक्षात ठेवायची की प्रशासकीय सुधारणावादीमध्ये कोण कोण आहे. तर मेयो आहे, दोन्ही याच्यात येतो, प्रशासकीय सुधारणावादीमध्ये पण उदारमतवादीमध्ये पण. नॉर्थवरून नॉर्थ ब्रुक लक्षात ठेवा आणि ब्रुकवरून ब्रेक लक्षात ठेवा. ब्रेक. ठीक आहे. ब्रेकवरून काय म्हणजे 2 अजून गोष्टी. मग 2 गोष्टी कशा, तर प्रशासकीय सुधारणावादी आणि साम्राज्यवादी. म्हणजे नॉर्थ ब्रुक कसा होता, प्रशासकीय सुधारणावादी पण होता आणि साम्राज्यवादी पण होता. आणि लॉरेन्स आणि रीडिंग प्रशासकीय सुधारणावादी. ठीक आहे. नंतर तटस्थ कसे लक्षात ठेवायचे ते मी तुम्हाला सांगितले आहे. आणि हे बघा, आता आपले तटस्थ लक्षात राहिले आहेत. उदारमतवादी मी तुम्हाला सांगते प्रशासकीय सुधारणावादी झाले आहेत. ठीक आहे आपले. आता जसं मी तुम्हाला इथे मेयोचं सांगितलं की मी नॉर्थला जाऊन
लॉ रीड करणार नाही. आपण कोण बघत होतो? प्रशासकीय सुधारणावादी बघत होतो. मेयो बघा, येल्लो कलर पण आहे आणि हा दुसरा कलर पण आहे, जो एक प्रशासकीय सुधारणावादीचा आहे आणि एक उदारमतवादीचा आहे. त्याच्यानंतर लगेच कोण आहे? नॉर्थब्रुक येतो. नॉर्थब्रुक प्रशासकीय सुधारणावादी आणि साम्राज्यवादी. त्याच्यानंतर काय बघितलं आपण? लॉरेन्स पाहिला, लॉ फॉर लॉरेन्स, प्रशासकीय सुधारणावादी आणि रीडिंग्स झाले. हे 4 संपले की मग. म्हणजे प्रशासकीय सुधारणावादी लक्षात राहतात. तटस्थ आपण काल पाहिले, ते पण लगेच स्किप होऊन जात आहेत. बघा, एक एक गोष्ट कमी कमी होत चालली आहे. ठीक आहे, आता पुढची गोष्ट बघा. आता आपल्याला आता हे जे 2 कलर कोडिंगवाले आहे, हार्डिंग्स पहिला, हार्डिंग्स दुसरा. ठीक आहे, 2 कलर कोडिंग्स दिले. डफरिनला पण 2 कलर कोडिंग दिले आहेत. हेस्टिंगला सुद्धा 2 कलर कोडिंग दिले आहेत. आता हे कसे लक्षात ठेवायचे हे नीट बघा. आता 2 कलर कॉम्बिनेशन आणि ते पण नेमके कोणते कलर कॉम्बिनेशन आहे ते लक्षात ठेवा. उदारमतवादी आणि साम्राज्यवादी. तर त्याच्यासाठी मी कसं लक्षात ठेवले? हेस्टिंग्स आहे, हार्डिंग पहिला पण आहे, हार्डिंग दुसरा पण आहे. कळलं? हार्डिंग्स पहिल्याला आणि हार्डिंग्स दुसऱ्याला 2 कलर दिलेले आहेत. कोणते पण? साम्राज्यवादीचा आणि उदारमतवादीचा. असं लक्षात ठेवा. म्हणजे H3 झालं. हेस्टिंग्स, हार्डिंग्स. ठीक आहे, आणि दोन्ही हार्डिंग्सच्या मध्ये एक डफरिन लक्षात ठेवायचा. हार्डिंग्स मध्ये ड येतो, हार्डिंग्स दुसऱ्यामध्ये पण ड येतो. त्या दोघांच्या मध्ये डफरिन लक्षात ठेवा. आता दोघांच्या मध्ये म्हणजे एक्झॅक्ट मध्ये नसतो, ट्रिकसाठी डफरिन लक्षात ठेवा. त्यांचं मी तुम्हाला सांगते की बघा, हे बघा की हेस्टिंग्स झाला आपण बघितला, हार्डिंग्स बघितला आणि इकडे हार्डिंग्स बघितला. हार्डिंग्स पहिल्या आणि हार्डिंग्स दुसऱ्यामध्ये किती अंतर आहे बघा. ठीक आहे, ट्रिकसाठी लगेच आपण हार्डिंग्स पहिला, हार्डिंग्स दुसरा बघितला आहे. 2 कलर कोडिंग मध्ये हार्डिंग्स पहिला झाल्यानंतर मग आपण डफरिन बघितला आहे. कशासाठी? 2 कलर कॉम्बिनेशनसाठी. हे बघा, इकडे डफरिन आहे, डफरिन, आणि मग त्याच्यानंतर हा झाला हार्डिंग्स. आता बघा, 2 कलर कॉम्बिनेशन वाले झाले. हेस्टिंग्स, हार्डिंग्स, डफरिन आणि हार्डिंग्स अशा पद्धतीने झाले. आता पुढे बघा, आता उरतात कोण? तर उदारमतवादी. आता ह्या ट्रिक्स होत्या जे नवीन होते विद्यार्थी त्यांच्यासाठी, आणि बाकीचे जुन्या विद्यार्थ्यांसाठी पण खूप महत्त्वाच्याच आहे. आता उदारमतवादी कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला सांगते. जस्ट एक कोरिलेट करत जायचं, कारण ऑलरेडी आपण त्यांचा कार्यकाळ पाहिलेला असतो, त्यांचे कामं आपल्याला माहिती झालेले असतात. फॉर एक्झाम्पल, बेंटिंग, सतीबंदीचा कायदा त्याच्या काळात झालेला आहे, त्याने केलेला आहे. झाला की नाही उदारमतवादी? मेटकाफ, ठीक आहे, मेटकाफ, सर चार्ल्स मेटकाफ. बघा, 1000 वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे की मुद्रण स्वातंत्र्याचा जनक कोणाला म्हणतात? तर मेटकाफला म्हणतात. राहील लक्षात उदारमतवादीमध्ये. ठीक आहे, आता हे मी ऑकलंड, ऑकलंड झाला, नंतर कॅनिंग, एल्गिन, रिपन लक्षात राहील. रिपन, ठीक आहे, हा झाला रिपन. एक मिनिट. तर मला तुम्हाला काय सांगायचे ते की रिपन सर्वश्रुत आहे, फेमस आहे, चांगल्या गोष्टीसाठी माहिती आहे. लॉर्ड रिपन लक्षात राहतो. ठीक आहे, कॅनिंग म्हणजे डलहौसीने खूप सारे गोष्टी करून ठेवल्या आणि कॅनिंगच्या काळात उठाव झाला. करतं कोण भरतं कोण अशी गोष्ट. कॅनिंग उदारमतवादी झाला. ठीक आहे, नंतर मला सांगायचं काय आहे, अशा गोष्टी लक्षात ठेवून म्हणजे कोणी काय कार्य केलं आहे त्यानुसार आपले उदारमतवादी सहजगत्या लक्षात राहतात. ठीक आहे सर, आता आपण फक्त त्यांची नावं बघून घेऊ. उदारमतवादी कोणते कोणते आहे आणि जसं आपण उदारमतवादीची सिरीज स्टार्ट करू. हे बघा, जसं या चार्टमध्ये दिलेलं आहे उदारमतवादी आपण सगळे बघू, त्यानुसार मग तुम्हाला उदारमतवादी कोण आहे हे सगळे लक्षात राहतील. आता आपण फक्त एक नावं बघून घेऊ. बार्लो, नंतर एमहर्स्ट, नंतर विल्यम बेंटिंग, मेटकाफ, ऑकलंड, त्यानंतर कॅनिंग, एल्गिन पहिला, नंतर लॉर्ड रिपन, त्यानंतर बघा जे शेवटचे 3 आहेत ते सलग लक्षात ठेवायचे उदारमतवादीमध्ये. लिनलिथगो, वेवेल आणि माउंटबॅटन. कळलं? अशा पद्धतीने उदारमतवादी लक्षात राहिले ना की आपल्याला लगेच बाकीचे
क्लिक होतील की बाकीचे उरलेले साम्राज्यवादी आहेत. तर याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता. आय थिंक मला असं वाटतं तुम्हाला हे सगळं समजलं असेल. तर आपण पुढची जी सिरीज स्टार्ट करणार आहोत ती साम्राज्यवादी जे ब्रिटिश अधिकारी आहेत ती त्यांच्यासाठी असणार आहे. लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.